नमस्कार. कोणत्याही दाव्याच्या दृष्टीने त्या दाव्यात निश्चित झालेले मुद्दे हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. मग दाव्यात मुद्दे कोण निश्चित करतं? दाव्यातले मुद्दे कसे निश्चित करण्यात येतात? आणि दाव्यातील या मुद्दा निश्चितीचं एकंदर महत्व काय आहे? याची आपण आज थोडक्यात माहिती घेऊया. आपल्याकडच्या सध्याच्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार कोणत्याही दाव्यामधले मुद्दे हे दोन प्रकारचे असतात. एक असे मुद्दे ज्याच्यावर अंतिम निकाल किंवा निर्णय दिला जातो आणि दुसरे काही वेळेला एखाद्या दाव्यामध्ये प्राथमिक दृष्टीने काही मुद्दे निश्चित केले जाऊ शकतात. आता हे प्राथमिक मुद्दे काढायची वेळ काय येते? तर जेव्हा एखादा दावा काही तांत्रिक दोषामुळे प्राथमिक पातळीवरच फेटाळण्यायोग्य आहे का? तो दावा मुदतबाह्य आहे का? किंवा त्या दाव्यामध्ये बाकी काही गंभीर कायदेशीर दोष आहेत का? असा जर वाद उत्पन्न झाला आणि त्या वादामध्ये तथ्य आहे असं जर निर्णयालयाचं मत झालं, तर कोणतंही निर्णयालय त्या वादाचा निकाल पहिले करतं आणि त्याच्याकरता प्राथमिक मुद्दे निश्चित करण्यात येतात. कारण त्याचं कारण असं आहे की जर प्राथमिक मुद्द्यांवरच दाव्याचा निकाल लागणार असेल, तर मुद्दे काढून, सुनावणी करून, साक्षी पुरावे करून अंतिम निर्णयापर्यंत त्या दाव्याला ताणण्यामध्ये सगळ्यांचंच नुकसान होत असतं. म्हणून जर अशी शंका असेल की हा दावा प्राथमिक पातळीवरच दोषांमुळे निकाली काढला जाऊ शकतो का, तर त्याच्याकरता प्राथमिक मुद्दे काढले जातात. प्राथमिक मुद्दे काढल्यानंतर जर त्या मुद्द्यांवर निर्णय होकारार्थी आला तर दावा परत दिला जातो. जर नकारार्थी आला तर तो दावा पुढे चालवला जातो. आता सर्वसाधारणतः मुद्दे हे कोण निश्चित करतं? तर मुद्दे निश्चित करणं हे निर्णयालयांचं काम आहे. आता हे मुद्दे कशाच्या आधारावर निश्चित केले जातात? तर हे मुद्दे हे वाद कथन, ज्याला इंग्रजीमध्ये प्लेडिंग असं म्हणतात, त्याच्या आधारावर निश्चित केले जातात. मग आता वाद कथन म्हणजे नक्की काय? तर वादीने दाखल केलेला दावा आणि त्याला प्रतिवादीने दिलेली कैफियत याला वाद कथन किंवा प्लीडिंग म्हणतात. आणि ह्यामध्ये वादीचं काय म्हणणं आहे, वादीच्या काय मागण्या आहेत आणि त्याचा प्रतिवादी कशा प्रकारे प्रतिवाद करतोय, याच्यावर मुद्दे निश्चिती केली जाते. आणि कोणत्याही दाव्यामध्ये मुद्दे निश्चिती कधी होते? तर त्या दाव्यामध्ये जर निशाणीपातचा अर्ज असेल तर निशाणीपातच्या अर्जाच्या निकालानंतर मुद्दे काढले जातात. आणि मुद्दे एकदा काढले गेले की त्या दाव्याचा निकाल कोणत्या मुद्द्यांवर येणार आहे किंवा त्या दाव्यातील महत्वाचे मुद्दे कोणते हे एकदम स्पष्ट होतं. म्हणजे एखादा दावा प्रलंबित आहे मात्र त्याचे मुद्दे काढून झाले असतील तर त्या दाव्यातील निकाल कोणत्या मुद्द्यांवर येणार आहे किंवा कोणत्या मुद्द्यांपुरताच येणार आहे याचा आपल्याला अतिशय स्पष्ट अंदाज येऊ शकतो. आणि काही वेळेला जर आपलं म्हणजे आपण वादी असाल किंवा प्रतिवादी असाल आणि आपलं असं मत असेल की आपल्या दृष्टीने एखादा महत्वाचा मुद्दा काढला जाणं अपेक्षित होतं मात्र तो काढण्यात आलेला नाहीये, तर त्याच्याकरता आपण तसा अर्ज निर्णयालयाला देऊ शकता. आणि निर्णयालयाला जर ते योग्य वाटलं तर निर्णयालय तशी दुरुस्ती करून मुद्दे नव्याने निश्चित करू शकते. पण एक मात्र नक्की की कोणत्याही दाव्यामध्ये एकदा मुद्दे निश्चित झाले की दाव्याच्या निकालाचा पाया घातला गेला असं आपण म्हणू शकतो. कारण दाव्याचा अंतिम निकाल हा त्या मुद्द्यांच्या उत्तरांवरच अवलंबून असतो. म्हणजे त्या मुद्द्यांचं उत्तर होकारार्थी असेल, नकारार्थी असेल आणि त्याची कारणं, आणि मग त्या होकारार्थी नकारार्थी उत्तर, त्याची कारणं याच्यावर आधारित दाव्याचा अंतिम निकाल असं एकंदर त्या मुद्द्यांचं स्वरूप असतं. म्हणून तुम्ही वादी असाल, तुम्ही प्रतिवादी असाल, तुम्ही कोणीही असाल तरी तुमच्याकरता हे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि जेव्हा एखाद्या दाव्यामधले मुद्दे निश्चित होतात तेव्हा त्याच्यावर आपल्याला त्या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपले साक्षी पुरावे आणि आपला युक्तिवाद करणं आवश्यक असतं. समजा एखादा मुद्दा काढण्यात आलाय पण त्याच्यावरनं तुमचा ना साक्षी पुरावा सादर झाला ना त्याच्यावर तुम्ही युक्तिवाद केला, तर तो मुद्दा किंवा त्या मुद्द्यावरचा निकाल तुमच्या विरोधात जाऊ शकतो. म्हणूनच मुद्दे निश्चिती झाल्यानंतर दाव्याची सुनावणी म्हणजे साक्षी पुरावे सुरू होतात, जेणेकरून वादी आणि प्रतिवादी या दोघांनाही स्पष्ट कल्पना आलेली असते
की दाव्याचा निकाल नक्की कोणत्या मुद्द्यांवर येणार आहे आणि त्या अनुषंगाने त्या मुद्द्यांवर आधारित त्या मुद्द्यांच्या बाजूने किंवा विरोधात आपल्याला आपले साक्षी पुरावे देता येतात, आपल्याला आपला युक्तिवाद करण्यात येतो. म्हणून तुम्ही वकील असाल, वादी प्रतिवादी असाल किंवा वादी किंवा प्रतिवादी कोणाचेही वकील असाल, तरी तुमच्याकरता दाव्यामधली मुद्दा निश्चिती हा एक अनन्य साधारण महत्वाचा टप्पा आहे. बरेचदा मुद्दा किंवा मुद्दे निश्चिती याला फार लक्ष दिलं जात नाही किंवा याच्याकडे फार बघितलंच जात नाही. माझ्याकडे कितीतरी अशी प्रकरणं आलेली आहेत की ज्याच्यात मी बघतो की मुद्दे निश्चित काहीतरी भलतेच झाले, वादी प्रतिवादी पुरावा काहीतरी भलताच देत आहेत आणि मग साहजिकपणे त्याचा फायदा समोरचा तुमचा प्रतिपक्ष जर उठवत असेल तर त्यात त्याला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. म्हणून तुम्ही दाव्यातले पक्षकार असाल किंवा तुम्ही वकील असाल, तर तुमचा जो दावा आहे किंवा तुमच्याकडे जे दावे आहेत त्यात मुद्दे निश्चित झालेले आहेत का? मुद्दे निश्चित झाले असतील तर त्याच्या अनुषंगाने आपण सुनावणी करतोय का? त्या मुद्द्यांच्या बाजूनी किंवा विरोधात जे आपल्याला द्यायचं आहे तसे आपण साक्षी पुरावे देतोय का? याच्याकडे आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे. कारण शेवटी निकाल हा त्या मुद्द्यांवर आधारितच येणार आहे. साहजिकपणे तुमचे साक्षी पुरावे आणि युक्तिवाद हे सुद्धा मुद्द्यांची लाईन धरूनच असले पाहिजेत. ते सोडून जर तुमचे साक्षीदार, तुमचे साक्षी पुरावे आणि युक्तिवाद जर भरकटला, तर तुम्ही कितीही साक्षी पुरावे दिले किंवा कितीही युक्तिवाद केला तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण ते दाव्यात निश्चित झालेल्या मुद्द्यांशी निगडीत नाही. म्हणून पक्षकार असाल किंवा वकील असाल, दाव्यात निश्चित झालेल्या मुद्द्यांना त्यांचं जे महत्व आहे ते वेळीच द्या, ते महत्व ओळखा आणि मुद्दे निश्चित झाल्यानंतरची तुमची दाव्याची जी सुनावणी आहे त्याचं नियोजन करताना, त्याचं प्लॅनिंग करताना दाव्यात मुद्दे काय काढलेत, मुद्दे काय निश्चित झालेत हे कायम डोक्यात ठेवा. म्हणजे तुमची जी नियोजित वाटचाल आहे ती एका अंतिम ध्येयाच्या योग्य दिशेने होईल असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.